नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीला अभ्यंकर सुरुवात करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे निविनिवेशयन्तं वटस्थपत्रस्थपुटेशयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. आतापर्यंत आपण महाभारतातील विविध व्यक्तिरेखा पाहिल्या. महाभारताचा महानायक श्रीकृष्ण आहे. महाभारतात पूर्णपणे श्रीकृष्ण आणि पसरलेला आहे. त्याचं चरित्र आता आपण पाहूया. कृष्णाचे चरित्र म्हणजे आपल्यासमोर त्याच्या लीला, त्याच्या खोड्या म्हणजे डोळ्यासमोर येतात. लोण्याचा गोळा घेतलेला, बासरी वाजवणारा, गोपींबरोबर नाचणारा, गायींना चरायला नेणारा, यमुनेत क्रीडा करणारा, गोपाळांच्या खांद्यावर हात टाकून फिरणारा, अशा विविध रूपातला कृष्ण आपल्याला दिसतो. म्हणजेच गोपीकृष्ण, गोपालकृष्ण, राधाकृष्ण, बालकृष्ण या रूपात भागवतात, हरिविजयात त्याचे वर्णन आलेले आहे. महाभारतात कृष्ण द्रौपदी स्वयंवराच्या वेळी आपल्याला प्रथम दिसतो. म्हणजेच आता आपण आजच्या पहिल्या भागामध्ये बालकृष्ण आणि दुसऱ्या भागामध्ये योगेश्वर कृष्ण अशी कृष्णाची दोन रूपं आपण पाहणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या प्रमुख कारणांसाठी भगवंतांनी गोकुळात जन्म घेतला. वसुदेव देवकीने देवांची 12,000 वर्षे तप केल्यावर भगवंत प्रसन्न झाले. काय हवंय तर मला तुमच्यासारखा मुलगा हवा, माझ्यासारखा दुसरा ह्या जगात कोणीच नाही. म्हणून भगवंतांनी त्यांच्या पोटी श्रीकृष्ण हे श्रावण वद्य अष्टमी बुधवारी रात्री 12 वाजता कंसाच्या कारागृहात जन्म घेतला. सर्व देवांनी मिळून कारागृहात ह्याची भगवंताची स्तुती केली आहे. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी विहितस्य सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्र सत्यात्मकं त्वां शरणं प्रपद्ये. प्रभू, आपण सत्यसंकल्प आहात. आपल्या प्राप्तीचे साधन सत्य. आपणच एकमात्र सत्य आहात. पंचभूतातील एकमेव सत्य आपणच आहात. त्या सत्याला आपण नमस्कार करूया. भगवंताचा 8वा अवतार आपल्याला सांगतोय की सतत त्याला आठवा, मनात त्याला ठसवा, हृदयात त्याला बसवा. खरा जन्म आपल्या प्रत्येकाच्या हृदयात करायचा आहे. कृष्ण अवतार म्हणजे अवघड स्थितीतून वाट काढणे, लीनता घेऊन जावे जेथे तेथे, हे जणू त्याचे बिलच. चतुर्भुज रूपात देवकीला कृष्णाने दर्शन दिलं. एका हातामध्ये शंख आहे, ह्याचं नाव पांचजन्य शंख. 14 रत्नांपैकी एक, लक्ष्मीचा भाऊ, त्यात लक्ष्मीचा वास म्हणून शंखतोय अतिशय प्रसिद्ध. दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन चक्र. अग्नीने कृष्णाला सुदर्शन चक्र दिलं आणि सांगितलं, चक्राने राक्षस, पिशाच, दैत्य, नाग, मानव, देवतांवर मात करशील. हवे तेव्हा तू शत्रूचे निर्दालन करशील व परत ते तुझ्या हातात येईल. म्हणूनच नाव पडलं चक्रधर. तिसऱ्या हातामध्ये कौमोदकी गदा दैत्यांचं निर्दालन करण्यासाठी वर्णने दिली होती. आणि चौथ्या हातामध्ये पद्म. कमळ हे ब्रह्मदेवाचे जन्मस्थान, लक्ष्मीचे निवासस्थान, सर्व देवदेवतांची बैठक, आलिप्तपणाचे सूचक, ऐश्वर्य समृद्धी सूचक. भगवंताचे अलौकिक अतिमनोहर रूप बघून देवदेवकी आनंदले. अरे, तू छोटा होऊन माझ्या मांडीवर ये ना. लगेच बाळरूप कृष्णाने घेतले आणि देवकीने सांगितले, तू कोण आहेस ते मला कळलंय, पण जीवनभर सामान्यातल्या सामान्यपणे जीवन जग. खरंच अलौकिक व्यक्तिमत्व असूनही, अतर्क्य लीला करूनही तो कोणालाही ओळखता आला नाही. हेच त्याचं वैशिष्ट्य. अगदी थोडा वेळ वसुदेव देवकीला त्यांनी आनंद दिला आणि गोकुळात नंद यशोदेकडे तो गेला. आपला मुलगा परब्रह्म यशोदेजवळ ठेवून तिच्या कुशीतील माया बरोबर घेऊन वसुदेव आला. त्याला अत्यंत वाईट वाटलं. ती माया आदिशक्ती कंसाच्या हाती कशी टिकणार. ती कंसाच्या हातातून निसटली व तिने कंसाला सांगितले की तुझा वैरी या पंचक्रोशीतच जन्माला आला आहे. जन्म झाला मथुरेत,
म्हणजे प्रगटीकरण झालं. पण रडला मात्र गोकुळात, म्हणून जन्म गोकुळात झाला असं आपण म्हणतो. गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समुदाय. इंद्रियांच्या समुदायातच जीव जन्माला येतो. त्या इंद्रियांचे पालन आपण करतो, भोग भोगतो, म्हणून गोपाळ. आत्मा इंद्रिय समुदायातच राहतो. जडाला धरूनच हे चैतन्य कार्य करत असतं. वासनामय जीवाचा जन्म कारागृहात म्हणजे गर्भवासातच होतो. तीच मथुरा, ती असते बद्धावस्था. आत्मा हा इंद्रियांपासून वेगळा आहे. आपण इंद्रियांचे दास बनायचे नाही आहे, स्वामी बनायचे. पुढे हा गोकुळात आला, ती मुमुक्षावस्था. आणि श्रीकृष्णाची खरी ओळख सर्वांना झाली वृंदावनात, ती साधकावस्था. गोकुळात श्रीकृष्णाच्या आगमनाने सर्व चराचर आनंदले. पृथ्वी मातेनं तर हिरवा शालू, ज्याच्यावर लाल पिवळे बुट्टे आहेत, असा वेश केला होता. यमुना दुथडी भरून वाहत होती. छोट्या मोठ्या सरोवरात सुंदर सुंदर रंगाची कमळं फुलली होती. त्याचा सुगंध पसरला होता. सर्व झाडं फळाफुलांनी बहरली होती. मोर नृत्य करत होते, तर हरणं माकडं उगीच आनंदाने बागडत होती. मंद मंद सुगंधित वारा वाहत होता. गोप गोपी छान छान कपडे घालून नाचत होते. गायी वासरं हांबरत होती, कारण आनंदाचा कंद भगवंत भूतलावर आनंद द्यायला आला आहे. नंद के घर आनंद भयो, कृष्ण कन्हैया लाल की. हाती घोडा पालकी, कृष्ण कन्हैया लाल की. कृष्ण कन्हैया लाल की जय. ह्या सर्व बातम्या कंसाच्या कानावर जात होत्या. तुझा वैरी पंचक्रोशीत वाढतोय, त्यामुळे मंत्र्यांच्या बैठकीत ठरलं की या 8 दिवसात जन्माला आलेल्या मुलांची हत्या करायची. ते काम पुतना म्हणाली मी करते. आणि म्हणून ही जी महाकाय पुतना, जी पवित्र नाही ती, जिला मुलगा नाही ती, नटून थटून पुतना आली आणि वाटेतल्या मुलांना मारत मारत आली. कृष्णाला मांडीवर घेतलं. विषाने भरलेला स्तन कृष्णाच्या मुखात घातला. पहिलं दूध गोड होतं, पण पुढे विष होतं. म्हणून कृष्णाने मुळे डोळेच मिटले, तिच्याकडे बघितलंच नाही. प्राण तिचे खेचले व गतप्राण झाली. पुतनारूपी अविद्येला भगवंतांनी प्रथम ठार मारलं. ही पुतनारूपी अविद्या म्हणजे वासना आपल्याही शरीरामध्ये 14 ठिकाणी वास करते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सर्व शुद्ध स्वच्छ केल्याशिवाय परमार्थाला मुळी खरी सुरुवातच होत नाही. हा बोध इथे आपण घ्यायचा आहे. त्यावेळी बाळ 6 दिवसांचं होतं. त्याची आघात लीला. त्या बाळाचे नाव ठेवलं गर्गमुनीने कृष्ण. कृष्ण म्हणजे आकर्षून घेणारा. मोठ्या भावाचं नाव ठेवलं बलराम. आई लाडाने कान्हा, तर मित्र त्याला कन्हैया म्हणायचे. लहानचा कृष्ण सर्वांचा खूप लाडका होता. काहीतरी निमित्त करून गवळणी विरजण मागाला भाजी द्यायला यायच्या, पण सर्व लक्ष मात्र कृष्णाकडे व कृष्णासाठी त्यांचं येणं व्हायचं. एकदा सर्व मैत्रिणी जमल्या. अंगणात मोठा गाडा होता. गाड्यावर सर्व खायचे डबे ठेवले व गाड्याखाली कृष्णाचा पाळणा ठेवून दिला आणि सर्वजणी गप्पात रंगल्या. कृष्णाने एक लाथ मारली. डबे सगळे खाली पडले. अन्न जिकडे तिकडे विखरून गेलं आणि शकटासूर जो गाड्यात लपला होता ना, तो मेला. भगवंत सांगतात, तुम्ही पण प्रपंचाला वर ठेवून मला खाली ठेवाल तर मी असाच प्रपंच उधळून लावीन. म्हणून प्राधान्य जीवनात कोणाला द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. हळूहळू कृष्ण मोठा होतोय. त्याच्या लीला मादळात त्याला चालण्याकरता अंगण कमी पडू लागलं. ह्या घरातून त्या घरात, कारण सगळी घरं त्याचीच, आणि म्हणून तो धावतोय, रांगतोय. यशोदा त्याला रोज नटवायची. पायात सोन्याचे बाळे, त्यात सोनाची छोटी छोटी घुंगरं. लुटू लुटू चालायला लागला की नाद व्हायचा. कमरेला करधनी, हातात मनगट्या, गळ्यात सुंदर सुंदर माळा. आनंद देणारा तो नंद. श्रद्धा म्हणजे यशोदा, नंद म्हणजे विवेक. यश देणारी ती यशोदा. दोघांची संगतीमध्ये परमानंदाची प्राप्ती. एकदा यशोदा कान्हूला दूध पाजायला बसली. कुरळ्या केसातून हात फिरवते, लाडाने त्याच्याकडे बघते. बघता बघता पाहिलं व आईला त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं. मी कोण आहे ह्याची चुणूक दाखवली. आई, मी तुझं दूध काही एकटा पित नाही आहे गं, सर्वांना मी दूध देतोय. आईने घाबरून डोळेच मिटले. गोपी रोज कृष्णाशी खेळायला यायच्या. तोही नाचायचा. तू नाच कर म्हणजे लोण्याचा गोळा देईन बक्षीस. अखिल ब्रह्मांडाचा नायक एका लोण्याच्या गोळ्यासाठी नाचायचा, उड्या मारायचा. काय भाग्यवान होत्या ह्या गोपी. लुटू लुटू चालत कृष्ण गोठ्यात जायचा. गायींचे शेपटी ओढायचा, वासरांना सोडून द्यायचा. प्रेमाने गायी त्याला चाटायच्या, हांबरायच्या. त्या गायी साध्या नव्हत्या. गोपी म्हणजे देवदेवता. ऋषीमुनींनी कृष्णाचं सान्निध्य मिळावं म्हणून गोकुळात जन्म घेतला होता. एकदा सर्व गोपी मिळून यशोदेकडे आल्या व कृष्णाच्या खोड्या
सांगू लागल्या. एक म्हणाली, कुठेही लोणी कुठेही दूध ठेवा, हा बरोबर शोधून काढतो. स्वतः तर खातोस, मित्रांना देतो, माकडांना देतो, हरणांना देतो. यशोदा म्हणते, अगं किती चांगलं आहे, परोपकारी आहे बरं. पुढे म्हणते, अगं 9 लक्ष गायी आमच्याकडे आहेत, अगं आमच्याकडे दह्या दुधाला काय गं तोटा, तो कशाला गं चोरी करेल. दुसरी म्हणाली, ही ही जी आमच्या घागरी मातीच्या आहेत ना, तो फोडतो, लांबून दगड असा मारतो की बरोबर ती घागर फुटते. हा हळूच म्हणतोय, अगं 70-75 वर्षाची घागर, ती पण मातीची, कधीतरी फुटणारच. आपण पण कृष्णा ती फोड बरं, पण आतलं लोणी मात्र नक्की खा. कृष्णाबद्दल ह्या सगळ्या तक्रारी करायच्या, पण खरं तर त्यात त्यांचं प्रेमच होतं. चोरीचा उद्देश असा होता की गोपी सर्व लोणी दूध जमवून मथुरेच्या बाजारात विकायच्या, मुलांना द्यायच्याच नाहीत, आणि आणि म्हणून तो चोरी करायचा. दही दूध चोरणं म्हणजे त्यांच्या सगळ्या वासना चोरून घ्यायचा. नाव पडलं माखन चोर, नवनीत चोर. एकदा तर चोरीमुळे कृष्णाने घरीच केली. पाटावर पाठ, वरती विशाल, त्याच्या पाठीवर गोपाळ, त्याच्यावर कन्हैयालाल. शिंक्यात भरपूर लोणी होतं. लोण्याचे गोळेच्या गोळे बाहेरच्या मुलांना वाटणं सुरू होतं. मुलं एकदम खुश झाली. आरडाओरडा ऐकून आई आली. आईने पाहिलं, पटापट मुलाने खाली उड्या मारल्या. वाटेत काठी पडली होती. थांब, तुला आज तर मी काठीनेच मारते, यशोदा म्हणाली. जो सर्वांना चपराक देतो त्याला आई आज मारायला धावतीये. कृष्ण पुढे, यशोदा मागे मागे धावतीये. वाटेत उखळ होतं. आई, मला उखळाला बांधू नको गो. आईने दोरी आणली व त्याला बांधू लागली. अहो, गुणातीताला बांधायचं म्हणजे गुणातीतच व्हावायला लागतं. सर्व दोऱ्या संपल्या तरी हा बांधला गेला नाही. त्याचं कारण अहंता आणि ममता ही 2 बोटं, ह्याच्यामुळे प्रभू बांधल्या जात नाहीत. 2 बोटं दोरी कमी पडली म्हणजे एक बोट जीवाच्या प्रयत्नाचं लावल्यावर मग म्हणजे आपल्या भगवंताच्या कृपेचं बोट लागतं. नुसतं कृपा करा म्हणून भगवंत कधीही कृपा करत नाहीत. शेवटी कृष्ण बंधनात अडकला. हे भाग्य कोणालाही मिळालं नाही. ज्या नावाने लोक बंधनातून मुक्त होतात तो प्रभू आज बांधला गेला. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात. अहो, कुठलं बंधन देवाला बांधू शकतं? धनाचं, प्रतिष्ठेचं, रूपाचं, विद्वत्तेचं, सत्तेचं कशानेही प्रभू बांधल्या जात नाही. फक्त प्रेम बंधनाने प्रभू बांधल्या जातो. भाव बळे आकळे एरवी ना कळे. यशोदेप्रमाणे आपणही भगवंताला निर्व्याज प्रेम करायला हवं. गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. गोकुळात संकटे खूप येत आहेत म्हणून वृंदावनात सर्व गोपी गाई वासरं सगळेजण आणि तिथे राहायला आले. एकदा कृष्ण सर्व मित्रांबरोबर वासरं घेऊन निघाला. वाटेत अघासुराच्या राक्षसाने अजगराचे रूप घेऊन मुलांच्या वाटेत मोठा आ पसरून बसला. मुलांना वाटलं, वाह, काय छान घसरगुंडी आहे, आणि म्हणून सर्वजण गुहेत शिरले. कृष्णही गेला. अघासुराने तोंड बंद केलं. कृष्ण मोठा झाला व अघासुर मेला. अगं म्हणजे पाप. मनात जर पाप असेल तर परमात्मा मिळत नाहीत. पापात रमणारा म्हणून अघासुर. म्हणून साधकाने पापाचा विचारसुद्धा म्हणजे काढून टाकला पाहिजे. ही गोष्ट 5व्या वर्षी घडली. मुलाने आपापल्या घरी येऊन 6व्या वर्षी सांगितली. 1 वर्ष ब्रह्मदेवानी मुलांना एका गुहेत योगमायेने लपवून ठेवलं होतं. अघासुरापासून वाचल्यावर मुलं यमुना किनारी डबे खायला बसली होती. गोवर्धनावर गाई वासरं चरत होती. मध्यभागी कृष्ण सर्वांनी गोल केला होता. इतक्यात पेंड्याचं लक्ष वर गेलं. डोंगरावर गाई वासरं नाहीत. त्यांना पाहायला कृष्ण वरती गेला तर खाली गोप नाहीत. सर्वजण कुठे गेले? कृष्ण विचार करतोय. सर्वज्ञ असणाऱ्या कृष्णाला काय माहीत नव्हतं का? ब्रह्मदेवाचा डाव आहे हे त्याला कळलं. कृष्णाने सर्व मुलांची रूपं घेतली. त्या वयाचा, त्या रूपाचा, त्या नावाचा कृष्ण बनला. गायी वासरं बनला. काठ्या बासी सर्व रूपे कृष्णाने घेतली. रोज मुलं गायींना घेऊन घरी यायची. शहाण्यासारखी वागायची. गायी भरपूर दूध द्यायच्या, कारण ती सर्व कृष्णाचीच रूपं होती ना. गायींना गोपांना 1 वर्षभर ब्रह्मसंबंधाचा लाभ दिला, ब्रह्मानंद दिला. सर्व विष्णुमय जगत आचरणाने दाखवले. गोपी कृष्णाकडे जायच्या त्यावेळी यशोदा त्याला आंघोळ घालायची, कपडे घालायची, नटवायची. आपल्याला पण हे सुख कधीतरी मिळालं पाहिजे असं गोपींना वाटायचं. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून 1 वर्षासाठी कृष्णाने ही सगळी रूपं घेतली, ही लीला केली. 1 वर्षाने मुलं नाहीत, गायी नाहीत पाहून हाहाकार झाला असेल हे बघायला ब्रह्मदेव आला. पण बघतो तो काय, सर्वदूर कृष्णच कृष्ण. त्याचे डोळेच फिरले. अरे, ह्यातला माझा खरा कृष्ण कोणता? मी सृष्टीकर्ता हा मला अभिमान झाला, पण आज मला समजलं की खरा करता मी नसून हा खरा करता कृष्ण आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. आपणही हे शिकायचं की मी करता नसून कृष्ण करता आहे. आता मुलं जेवायला बसली.
कृष्ण खरा क्रांतिकारी आहे. उंच नीच, श्रीमंत गरीब, लहान मोठा हा भेद त्याने कधी मानलाच नाही. कोणाची भाकरी तर कोणाचे पोहे, कोणाचे लोणचं तर कोणाची खीर, प्रत्येकाची शिदोरी वेगळी. वाकड्याला विचारलं, काय रे कृष्णानं, काय रे तू काय रे आणलंस? कारण गरीब होता बिचारा. अरे मी आज काही नाही आणलं रे, माझ्याकडे ना फक्त शिळं ताक होतं तेच आणलं. अरे आण आण ना. नाही नाही नाही, शिळं ताक त्याने पिऊ नये म्हणून पटकन त्यांनी तोंडाला डबा लावला आणि ताक भराभरा प्यायला. गालावरून ते सगळे ताकाचे ओघळ सांडले. धावत कृष्ण गेला, जिभेने सर्व गाळ चाटले. काय भाग्यवान हो हा मुलगा. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या, दही पोहे भाकरी पोळी खिरापत फळं इत्यादी, आणि सर्वांचा काला केला व सर्वजण एकमेकांना वाटून खात होते. सर्वांचं उष्ट एकमेकांना भरवत होते. ही लीला पाहायला आकाशात देवांची गर्दी झाली होती. ज्या काल्यात गोपाळ आला तो काला गौर झाला. प्रपंचात काल्यात ज्याने गोपाळ आणला त्याला सृष्टीतील गोपाळ नक्की दिसू लागेल. प्रपंच परमार्थाचा गोड गोपाळ कला प्रत्येकाने आपापल्या जीवनात आपापल्या घरी करावा, म्हणजे तो आनंदाचा कंद आपल्याकडे येईल, आपल्या सगळ्यांना आनंद येईल. आम्ही जवळ असूनही आम्हाला कधी उष्ट खायला मिळत नाही हे त्या आकाशातल्या देवांना वाटायला लागलं. निष्काम निर्व्याज निर्लोभ निर्मत्सर हे जे प्रेम केलं आहे ना गोपींनी, त्याच्यामुळे त्यांना सगळा हा काला खायला मिळतोय. बघा, हाच गोपालकाला त्यात मुख्य लाह्या पोहे असतात, त्या भाजलेल्या असतात, म्हणजे परत त्या कधीच उगवत नाहीत. आपल्या वासनाही उपासनेने भाजाव्यात, म्हणजे नष्ट होतात, त्या पुन्हा कधी उगवणार नाहीत. आपण म्हणतो लोणचं आणा, पण मुरलेलं पाहिजे बरं, कारण परमार्थामध्ये मुरलंच पाहिजे. दही तर लागतंच. प्रपंचात कधी सुख कधी दुःख हे सहन करावं लागतं. माझ्या शिदोरीतला एकतरी घास घे, उपासनेने कृष्णाला जवळ करावं. प्रारब्ध म्हणजे शिदोरी, एक घास त्याला द्यावा, तो घेतो, विश्वास ठेवावा. आलेले प्रारब्ध भोगून संपवावे, क्लेश होत नाहीत. अशा ह्या गोपाल काल्याला भयंकर महत्त्व आहे. काला म्हणजे आनंद. तो हवा असेल तर यमुना म्हणजे भक्तीच्या किनारी जावं लागेल, गोप बनावं लागेल. ज्यांनी त्याला सर्वस्व दिलं मगच तो गाला आपल्याला गोड लागेल. कृष्णाच्या जीवनातील गोवर्धन लीला ही अतिशय उद्बोधक, अतर्क्य आणि प्रसिद्ध लीला आहे. कृष्णाने वयाच्या 7व्या वर्षी पहिलं भाषण दिलं. दरवर्षी इंद्रमुख म्हणजे यज्ञ करायची इंद्रासाठी पद्धत होती. इंद्र ही पर्जन्य देवता, त्याच्यामुळे पाऊस पडतो असं बाबा त्याला म्हणाले, आणि म्हणून त्यासाठी अरे आपण यज्ञ करतो. बाबा, पाऊस कशामुळे पडतो? उन्हामुळे पाण्याची वाफ होते, ती वरवर जाते, ढग बनतात, पाऊस पडतो. पाऊस पडणे हे इंद्राचं काम आहे. पूजाही करायचीच पूजा जर करायचीच असेल ना, तर ती कर्म करणाऱ्याची म्हणजे त्या गोवर्धनाची करायला हवी, ज्याच्यामुळे मेघ अडतात व पाऊस पडतो. बाबा, आपण वैश्य आहोत, गिरीकंदरात राहणारे. देवता आहेच डोंगर, त्याची कृपा आपण घेतो, त्याची पूजा करायला हवी. विचार महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष देवतांची पूजा प्रथम झाली पाहिजे. घरातील माता पिता प्रत्यक्ष देवता आहेत. सर्वांनी पूर्णावरणाचा नैवेद्य करून गोवर्धनाची गायींची पूजा केली. इंद्र चिडला. त्यांनी लगेच बेबंद पावसाला सुरुवात केली. मेघांचा कडकडाट, विजांचा गडगडाट, मुसळासारख्या पावसाच्या धारी सर्व वृंदावन जलमय झालं. कोणालाही राहायला जागाच उरली नाही. सर्वांची कीव येऊन कृष्णाने करंगळीवर गोवर्धन धरला. त्याच्या खाली सर्व नगरवासी आले. गोपाने आपापल्या काठ्या लावल्या. कृष्णा, तुझी करंगळी दुखेल, तू ती काढ ना. कृष्णाने करंगळी काढली नाही, थोडीशी जवळ केली तर पूर्ण पर्वत खाली येऊ लागला. सर्वांच्या लक्षात आलं की खरं सामर्थ्य कोणाचं आहे. प्रत्येक काठी हे कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक आहे, म्हणजे ऑर्नामेंटल्स काठी होती. कृष्णाने असं नाही म्हटलं की काढा तुमच्या काठ्या. अरे, जगात जे महान कार्य करायचं आहे ना, ते मीच करणार आहे, पण तुझ्या कर्माची काठी लाव. गोवर्धन लीला ही ज्ञानवर्धन विवेकवर्धन लीला. आपल्यातल्या अभिमानाचा डोंगर उतरल्याशिवाय ज्ञानाचं डोंगर चढता येणारच नाही. आई वडील गुरु सूर्य नदी पहाड वेद शास्त्र बालक हे प्रत्यक्ष देव आहेत, त्यांची पूजा महत्त्वाची. मग अप्रत्यक्षांची पूजा. मग आपण अप्रत्यक्षांची पूजा कशाला करायची? नवीन दिशा आपल्याला दाखवली आहे. करंगळीवर गोवर्धन उचलला हा चमत्कार वाटतो. असे चमत्कार निसर्गात नित्य आपण पाहतोय. गुरुत्वाकर्षणामुळे अनंत गोळे अवकाशात पकडून ठेवले आहेत, हे चमत्कारच आहेत ना. ते सत्कडे नेतेसे सत्य, अशी महाभारतातील सत्याची व्याख्या आहे. म्हणून नाव पडलं गोवर्धन. गोवर्धन गिरिधारी. गोवर्धन गिरिधारी लाल की जय.
श्रीकृष्णाचे स्वरूप प्रेमस्वरूप, सर्वांना आपलेसे करणारे, निरागस, सर्वांचा लाडका कान्हा, यशोदानंदन, मुरली मनोहर, पितांबरधारी, श्यामसुंदर जेव्हा कदंब वृक्षावर बसून मुरली वाजवायचा तेव्हा सर्व वृंदावन चिन्मय व्हायचं. गायी वासरं कान उंच करून आपली पुच्छ वर करून दूध पिणं सोडून बासरीचे स्वर ऐकत बसायचे. हरणीही स्तब्धपणे स्वर ऐकायच्या. पक्षीही डोळे मिटून स्तब्ध बसायचे. नद्यांचं पाणी वाहणं विसरायच्या. सर्व वृंदावनवासी लहान मोठे आबाल वृद्ध कदंब वृक्षाखाली बासरीचे स्वर ऐकायला यायचे. गवळणी तर सतत त्याच्याच विचारात. हेच अनुसंधान. लक्ष समोर नसतं, पण चित्त त्या ठिकाणी एकाग्र करायचं असतं, त्या चिंतनात राहायचं असतं. आता हाताने काम आणि कान मात्र बासरीच्या मधुर स्वरांकडे. हेच वेडोकीत. भगवंताने प्रत्येक प्राण्यात सोहम बासरीचा नाद फुंकूनच जगात पाठवले आहे. ज्याची देहबुद्धी नष्ट झाली त्याला सोहम नाद म्हणजे बासरीचा नाद ऐकू येणार. ही झाडं, हे पक्षी, ही यमुना, हे गोपाळ बालक, ही बासरी जिला सतत कृष्णाचे सान्निध्य मिळते, सारेच भाग्यवान. बासरीमुळे कृष्ण प्रेममूर्ती झाले. गोपींना त्या बासरीचा हेबा वाटायचा. मुरलीधर भगवान की जय. सुखिया माळीण कृष्णाच्या घराभोवती प्रदक्षिणा मारायची. एकदा कृष्णाने तिला बोलावलं. तिने कृष्णाला फळं दिली. कृष्णाने तिला मुठभर तांदूळ दिले. घरी जाऊन बघते तो काय, सर्व टोपली रत्न माणकांनी भरलेली. आपल्या सत्कर्माची फळी त्याला द्या, तो दाम दुपटीने परतफेड करतो. हे आपण इथून शिकायचे. विश्वास ठेवावा. कात्यायनी व्रताच्या वेळी गवळणीनं सांगितलं की कोजागिरी पौर्णिमेला मी बासरी वाजवेन, ती ऐकून तुम्ही अशाल तशा या. त्याप्रमाणे रात्रीच्या वेळी बासरीचे सूर आले व गवळणी धावत सुटल्या. कोणी गाईच्या धारा काढत होता, तर कोणी सेवा करत होत्या, कोणी शृंगार करत होत्या. उठत बसत पळत धावत धापा टाकत कदंब वृक्षाखाली सर्वजणी जमल्या. स्वागतम महाभागा. कृष्णाने सगळ्यांचं स्वागत केलं. माझं दर्शन झालं ना, आता जा परत. रात्रीची वेळ आहे, इथे जास्त वेळ थांबू नका. वाघ सिंह इथे आहेत. काय तुम्हाला हवंय सांगा बरं. अनेक जन्मात तू आमची परीक्षा घेत आज इथे आम्ही आलो, ते काही घ्यायला आलेलं नाही आहे. त्यांनी लगेच या सगळ्या गोपींनी उत्तर दिलं, आम्हाला फक्त तू हवायस, बाकी आम्हाला काही नको. आज आम्ही खऱ्या घरी आलो. आता आई वडील पती सासू सासरे हे सर्व तुम्ही आहात. भगवंत भक्ताचा शुद्ध हेतू जाणायचा होता. खेळ सुरू झाला. गोपींच्या मनात आलं, नाही म्हणतोय पण खेळ तर सुरू झालाच आहे. आम्हीच भाग्यवान. अहम आला, मी आला की तो जातो. भगवंत अदृश्य झाले. आता गोपी बेचैन झाल्या. धाय मोकळून रडू लागल्या. रडत यमुनेच्या काठी आल्या. गोपीनं आपली चूक समजली. त्याला चोर लबाल म्हटलेलं कृष्णाला चाललं, पण अहंकार आल्यावर तो अदृश्य झाला. रडू लागला. नादाने ते गोपी म्हणजे वेणुनादाने गोपी आल्या व गोपी गीताने भगवंत आले. एकूणच जणीने हे गोपीगीत म्हटले आहे. भगवंत गोपींनी इतकी रूपे घेतली. एक गोपी एक कृष्ण. रासक्रीडा सुरू झाली. शंकराला वाटलं आपण पण जावं, नारदाला वाटलं आपण पण जावं. दोघांनी स्त्री वेश धारण केला व दोघंही कृष्णाबरोबर नाचले. ही साधी लीला नाही आहे बरं, ही अंतरंग लीला आहे. गोपींचे प्राकृत देह घरी होते व सूक्ष्म देह हे रासात होते. रासात जायला सूक्ष्मता, माधुर्य, मार्दव असले पाहिजे. भक्ताची असमर्थता गेली, देव देवत्व विसरतो, जीव जीवत्व विसरतो व रास सुरू होते. घनीभूत आनंद म्हणजे रास असं म्हणतात. त्यावेळी अश्विन पौर्णिमेला सुरू झालेली रास ही फाल्गुन पौर्णिमा पुढे रंगपंचमीपर्यंत रास सुरू होती. कालातीत असणाऱ्या भगवंताला काय अशक्य हो. रासक्रीडा 3 प्रकारच्या खेळल्या आहेत. एक गोपींबरोबर, एक गोपांबरोबर आणि एक गायींबरोबर. रसोवै 6 रसस्वरूप, परमात्मामध्ये रसस्वरूप रसोवै 6. या रसोवैबरोबर तादात्म्य पावणे हीच रास. जीवशिवाचं मिलन म्हणजे रास. रासलीलेत असंख्य गोपींबरोबर राहूनही कामाला त्यांनी हरवलं आणि म्हणून नाव पडलं मदन मोहन. शरीराने गोपींबरोबर पण मनाने निर्विकार. तेव्हापासून वृंदावनात जी रासक्रीडा सुरू झाली ना, ती आजही सुरूच आहे. तुमचं मन जर शुद्ध असेल तर बासरीचे स्वर आजही ऐकू येतात. शारदा माता वृंदावनात गेल्यावर कुठे कुठे रास खेळलो ती जागा त्यांनी सर्वांना दाखवली. गुलाब महाराजांनी आपल्या भक्तांना रासक्रीडा दाखवली, कारण ते स्वतः एक गोपीरूपच होते. आपली श्रद्धा विश्वास मात्र हवा. गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे, पण ती अनुकरणीय नाही, अभ्यासनीय आहे. उद्धव ज्ञानाचे प्रवचन गात आला व प्रेमाचे गीत गात गात गेला. गोकुळाची धूळ मस्तकाला लावली. गोपींना विरक्तीचे धडे शिकवायला आलेला गोपींच्या अनुरागात वाहत गेला.
क्रूराचे गोकुळात जाणे शिकवते की जन्मापासून मरेपर्यंतच्या प्रवासात केवळ कृष्णचिंतन करावं. आपण पूजा करतो, नामस्मरण करतो, पण चिंतन करत नाही. चिंतनाने देव आत्मसात होतो. जसा खडीसाखरेचा खडा तोंडात ठेवल्यावर हळूहळू विरघळतो, तसं कृष्ण नाम मनात ठेवून द्या. नामरूप लीला मनात ठेवा, म्हणजे एक रूप होऊन जाईल. कृष्णाने खरा गोकुळाचा त्याग केला नाही, कारण प्रत्येक गोपीच्या हृदयात हा बसलेलाच आहे. आपल्या हृदयाचे मालक खरं म्हणजे कृष्ण आहेत, पण अनाधिकृत बांधकामच जास्त झाल्याने, मालकच चोर बनल्याने तो येऊ शकत नाही, कारण त्याला बसायला जागाच नाही. म्हणून कृष्णा, माझ्या हृदयात येऊन बस. सर्व सर्व नको ते बांधकाम काढून टाक आणि जीवनाचं सारेथ तुम्हीच करा, म्हणजे माझं जीवन सफल होऊन जाईल, मला मुक्ती मिळेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. बालकृष्ण लाल की जय.